श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशेळी ब्रिज आयोजित श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। तसेच यावेळी शिवमंदिर वर्धापन दिन सोहळा देखील मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। दरवर्षी मोठ्या आनंदात कशेळी ब्रिज दत्त मंदिर येथे दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत असतो। गुरुदत्त सेवा मंडळ कशेळी ब्रिज आयोजित दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते। तर यावेळी श्री दत्त जयंती निमित्त दत्त मंदिरात दत्त भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती देखील दिसून आली। श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशेळी ब्रिजचे अध्यक्ष सुरेश मारुती पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी व मेहनतीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदात साजरा होत असून या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये श्री दत्त भगवंतांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने दत्त भक्तांची उपस्थिती होती। तत्पश्चात दत्त जन्मोत्सवानंतर दत्त भगवंतांची भव्य दिव्य ढोलताशाच्या गजरात पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली। श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशेळी ब्रिज आयोजित दत्त जन्मोत्सवानिमित्ताने महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते। या महाभंडाऱ्यात हजारोच्या संख्येने दत्त भक्तांनी महाप्रसादाचे देखील लाभ घेतले। तर चला पाहूया यावेळी श्री गुरुदत्त सेवा मंडळ कशेळी ब्रिज आयोजित श्री दत्त जयंती निमित्त उपस्थित असलेल्या सर्व दत्त भक्तांनी शुभेच्छा दिल्या व तसेच या कार्यक्रमासंदर्भात काय म्हणाले पाहूया। सर्वप्रथम गुरुदत्त सेवा मंडळातून सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आता या माऊलीने माझा अभिमान वाढवला, पण हे मला श्रेय नाहीये। दत्तगुरूंच्या आशीर्वादाने मला एवढं माझं पाय पुढे लागतो। मला बोलायला शब्दाने मला नाही बोलता येईल। मला मंडळ चालू केलं तेव्हा कोणी नव्हतं, झोपडी होती, झोपडीमध्ये आम्ही जेवण बनवायचो। अक्षरशः असे सातत्याने डोक्याला केस वगैरे आहेत। इथले अनुभव भरपूर आहेत, जो जाणेल त्याला अनुभव समजतात। स्वतः आम्ही पण याच्यातले अनुभव घेऊन आम्ही पुढे आलोय आणि या दत्त भक्तांच्या आशीर्वादाने एवढं मोठं मंदिर झालंय आणि इथे एवढं लाखो लोकांचा आपल्या मंडळात हजारो लोक जेवतात। पण पूर्वी आपण थोडं वळण करायचं, पण स्वामींच्या इच्छेने जसं अक्कलकोटला मंडळा होतो असं आमच्या सर्वांची इच्छा होती, इथे प्रसिद्धी व्हावी, इथे लोक यावी, म्हणून प्रथम आम्ही हा मंडळा चालू केला। 1 किलो तांदळापासून आम्ही 1 किलो तांदळापासून वरण भात बनवायचं। हळूहळू तिथे 10 किलो झाले, 50 किलो झाले। आता भरपूर गुरुवारी भरपूर लोक जेवतात। आता दत्तजयंतीचा सोहळाही खूप उत्साहाने साजरा होतो त्यांच्या कृपेने। बस आणि तुम्ही काय म्हणू शकेल? आज आपण दत्त जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी करतो आणि साजरी करत असताना आज आपण गेल्या अनेक वर्षापासून सुरेश पाटील यांच्या माध्यमातून कशेळी ब्रिजचे इथे ज्यावेळी छोटा मंदिर होता तेव्हापासून दत्त जयंतीचा कार्यक्रम त्या भागातून सर्व मुक्तदार कार्यक्रम होतात आणि आपल्याला दर्शन आणि सर्व गोष्टी पद्धतीने आज आपण चांगल्या पद्धतीने या मंदिराची रचना त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या रचनेनुसार आपल्याला चांगलं आज दत्तांचंही त्या ठिकाणी दर्शन होतो, शंकराचंही त्या ठिकाणी पिंडी त्या ठिकाणी आहे, तोही उत्सव त्या ठिकाणी होतो। असं या मंदिरामध्ये जे देवस्थान त्या ठिकाणी बसलेले आहेत तर सर्व देवस्थानांचा त्या ठिकाणी उत्सव केला जातो आणि सुरेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने आज आपल्याला कार्यक्रम बघायला मिळतो। मनापासून त्याला शुभेच्छा देतो। गुरुदेव दत्ता दत्तगुरू सेवा मंडळाचे आमचे अध्यक्ष माननीय सुरेश मारुती पाटील, मोठागावचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही सहकारी गेले 33 वर्ष आम्ही हा साजरा करत आहोत। हा दत्त जयंती सोहळा उत्सव पार पडताना आम्हाला खूप आनंद होतोय, मी तुम्हाला सांगतोय। आणि हा सोहळा साजरा करताना दिवसेंदिवस भक्तांची हा वाढ चाललेली आहे। देवाची कृपा का हा देव जागृत देवस्थान आहे दत्तगुरू, त्याच्यामुळे अनेक इथे गरजू आणि पॉलिटिकल लोक पण येतात। उदाहरण तर आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे तर नेहमीच मंदिरात यायचे आणि आवर्जून यायचे। मी दत्तगुरू सेवा मंडळातर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आणि एवढं सांगतो का ग्लोबल वॉर्मिंगमुळे आज जगाच्या पाठीवर मारामारी झालेली आहे, तरी मी भक्तांना विनंती करतो का आपण एक झाड लावा आणि ऑक्सिजन मिळवा, जेणेकरून आजची परिस्थिती फार गंभीर झालेली आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या जगामध्ये जो ऋतू असतो 4 महिने 3.5 महिने, पण आज गेले 8 महिने पाऊस पडला। याच्या पुढे पाऊस पडणार देखील नाही अशी शक्यता वाटते। त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगकडे भक्तांनी लक्ष द्या। देव आपल्याला पाठीत आहेच, एवढं म्हणून मी माझ्या शब्द संपतो।
दोन टाइम असतो. गेले 7 दिवसापासून ते चरित्र पारायण चालू आहे. तर या पारायणाला बहुतेक काय नाही करून तरी यंदा किती होते आपली पारायण तर या पारायणात दरवर्षी वाढत चालल्यात. म्हणजे गेल्या वर्षी थोडे कमी दरवर्षी वाढत या पारायणाला येतात पब्लिक. आणि जो काही सकाळच्यामुळे जी काही कमिटी आहे त्यांनी जो काही सहकार्य बोला किंवा काही बोला मन धन तन सर्वांनी आपलं मन इच्छेने जे काय देतात. आता तुम्ही पब्लिक पण बघाल नाही करून 5 ते 10 हजार पब्लिक इथे जेवायला असते दरवर्षी, जास्त पण कमी नाही. तरी मी सर्व देशवासियांना गुरुदत्त जन्मोत्सव सर्वांना शुभेच्छा देतो. तसेच मंडळाही असंच बहुमूल्य कार्य तुम्ही करत राहा आणि तुमच्याकडनं ही सेवा घडत राहो ही त्यांनाही शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम सर्वांना मी निर्मला प्रकाश पाटील, ॲडव्होकेट सौ निर्मला प्रकाश पाटील, माजी उपसरपंच विद्यमान सदस्य, सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येकाने दत्त जयंतीची सोहळ्याची माहिती आत्ताच आपण ऐकली, भाऊंनी सांगितली. मी विशेष माऊलींचं कौतुक करेन. 28 नोव्हेंबर पासून जे काही पारायण होतं 4 डिसेंबर पर्यंत त्यांना जे काही अन्न शिजवण्यापासून त्यांना जे लागेल ते या माऊली सेवा करतात न थकता. सकाळी 7ला येतात, रात्री 12ला जातात, पुन्हा येतात. ही 7 दिवस जी त्यांची नित्य सेवा आहे, खरंच त्या माऊलीला तपस्या नमन. कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्री असते. मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या पाठीमागे ही यशस्वी स्त्री आहे. म्हणून हे मंडळ छान रीतीने आतापर्यंत चालत आलेलं आहे आणि म्हणून यांना मी विशेष धन्यवाद करते सर्व मंडळातर्फे. धन्यवाद. दत्तगुरु आज या दत्त सोहळ्याला दत्तजयंती निमित्ताने आज 33 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या 33 वर्षाचा असा गजबजलेला सोहळा आता नुकताच पालखी सोहळा झाला, कीर्तन संपला, पारायण देखील 7 दिवस होते. आमच्या या पंचकृषीत बरीचशी 25-30 जण महिला वर्ग असतो, पुरुष वर्ग असतो या पारायणामध्ये सहभागी होते. चांगल्या मार्गाने हा भक्तीचा प्रसार होता या मंदिराच्या निमित्तानं, जेणेकरून आता तरुण वर्गामध्ये या भक्तीचा प्रसार खूप व्हायला लागला. मधल्या काळामध्ये कालखंडामध्ये आपला तरुण वर्ग या भक्तीच्या माध्यमातून दूर झालेला होता, परंतु आता नव्याने आपल्या प्रत्येक गावोगावी गोंदी तालुका असतो, ठाणे जिल्हा असतो, प्रत्येकाच्या घरी देव पूजला जातो, कुटुंबामध्ये देव पूजला जातो. तसाच आजचा सोहळा दत्त जयंती सोहळा गेली या सोहळ्याला 33 वर्ष पूर्ण होत आहेत. या दत्तांच्या कृपाशीर्वादाने या सोहळ्याला कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागला नाही आणि कुठल्याही प्रकारची कमतरता आली नाही. मी आज या दत्त जयंती सोहळ्याला 33 वर्ष पूर्ण होत आहेत. या 33 वर्षाचा 33वा जन्मोत्सवाचा हा भंडारा आहे आणि या उपस्थित सर्व दत्त भक्तांच्या मनोकामना दत्तगुरु पूर्ण करो, त्यांच्या काम धंदे देतो, त्यांच्या मुलाबाळा सुखी समाधान राखो, त्यांच्या विकासात त्यांच्या अभ्यासात प्रगती हो ही दत्तचर्य प्रार्थना आणि उपस्थितांना सर्वांना विनंती आहे. कोणीही भंडारा सेवन केल्याशिवाय जाऊ नये अशी आपल्या गुरुदेव सेवा मंडळाची विनंती आहे. हे खूप मेहनत आहे. या मंदिराचं पहिलं एक छोटासा मंदिर होता. या छोट्याशा मंदिराचा आज आवाज होईल असं मंदिर या भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असं मंदिर नाहीये. या मंदिराचे सर्व श्रेय आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय सुरेश मारुती पाटील, पूर्णा ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचे सहकारी यांनी या मंदिरासाठी अथक परिश्रम केलेला आहे. दरवर्षी महाप्रसाद आणि भंडाऱ्याचं आयोजन आहे आणि दरवर्षी 10,000 सर्व मंडळाला कार्यक्रमांना शुभेच्छा देतो.